पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात मंगळवारी मध्यरात्री भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात चौधरी गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे। या प्रकरणी चौधरी यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून चौघाविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना झाली आहेत। मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास स्टेशन रोडवरील जुना पालिका दवाखान्याजवळून प्रभाकर चौधरी आपल्या स्कूटीवरून जात होते। याच वेळी सोमा चौधरी आणि त्यांच्या साथीदारांनी कारने त्यांचा पाठलाग केला आणि स्कूटीला धडक दिली। धडकेमुळे चौधरी खाली पडल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार केले। नागरिकांनी धाव घेतल्याने हल्लेखोर त्यांच्या कारने छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने पळून गेले। या हल्ल्यामागे 2 महिन्यापूर्वी घडलेले एक जुने प्रकरण असल्याचे समोर येत आहे। तितूर नदीपात्रातील पुलाजवळ सोमा चौधरीच्या एका मित्राची पानटपरी पालिकेने अतिक्रमण म्हणून काढली होती। या कारवाईचा राग मनात धरून सोमा उर्फ सागर दगडू चौधरी राहणार चौधरीवाडा आणि त्याच्या साथीदारांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे। दरम्यान पोलिसांना गिरणा नदीपात्रात काही तीक्ष्ण हत्यारे आढळून आली आहेत। ही हत्यारे प्रभाकर चौधरी यांच्यावर हल्ला करण्यासाठी वापरल्याचा संशय आहे। मेहंबोरे पोलिसांनी चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील नदीपात्रातून 2 कोयते व 2 तलवारी हस्तगत केल्या आहेत। या प्रकरणी पोलिसांनी सोमा चौधरीसह एकूण 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।